अध्यात्म ज्ञानासाठी आपल्याला अध्यात्म ज्ञानासाठी काय आहे? तर तीन गोष्टीची गरज आहे. एक तर जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये पाहिजे. जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये पाहिजे. मनाची संवेदनशीलता पाहिजे आणि वैराग्याची इच्छा पाहिजे. तरच आपल्याला अध्यात्म ज्ञान जे आहे ते प्राप्त होते. आपल्यामध्ये हे तिन्ही आहे ना. जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. आपलं मन संवेदनशील आहे म्हणून आपण ज्ञानप्राप्ती घेऊ शकतो आणि वैराग्याची इच्छा पण आपल्यामध्ये जागृत झालेली आहे. तर त्यामुळं आपल्याला हे अध्यात्म ज्ञान आहे हे प्राप्त करण्यासाठी आपण योग्य आहोत. आता सगळ्यात पहिले अध्यात्म ज्ञानामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी कशाची गरज आहे? तर पुरुषार्थ करण्याची गरज आहे. तर पुरुषार्थ मध्ये काय काय येते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला करावे लागतात. आणि हे पुरुषार्थ केले तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होते, अन्यथा होत नाही. पहिली पायरी आहे. तर त्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे काय? जो धारण करतो, जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये उत्थान करतो, आपली प्रगती करतो, असं जे जे काही कर्म आहे त्याला आपण धर्म असं म्हणतो. ते धर्म आहे. अर्थ म्हणजे काय? जीवनाचं सार. अर्थ म्हणजे नुसता पैसाच नाही, तर सार काय आहे? मी कोण आहे? मला काय करायचंय? मी या ठिकाणी आलोय तर माझा इथं येण्याचा उद्देश काय आहे? है की नाही? हे सगळं जाणून घेण्याची इच्छा म्हणजे अर्थ आहे. आणि काम म्हणजे काय? नुसती काम वासना नाही, तर आपल्या आतमधले जे इच्छा आहेत, जे कर्म करण्याची आपली इच्छा आहे, त्याला आपण काय म्हणतो? काम असं म्हणतो. आणि मोक्ष म्हणजे काय? मुक्तीची इच्छा मिळणं म्हणजे मोक्ष आहे. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ केलं की मग आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. तर ज्ञानप्राप्ती ही झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. मोक्ष जर आपल्याला मिळवायचा असेल, मोक्ष प्राप्ती करायची असेल, तर आधी ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं? आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. मग आता या ज्ञान प्राप्तीमध्ये कशाचा अडथळा येतो आपल्याला? तर तो म्हणजे बंधनाचा अडथळा येतो. धर्म, अर्थ, काम हे तिन्ही पण बंधनाचे कारण आहेत. कारण धर्माच्या बाबतीत आपल्या आतमध्ये बरीचशी बंधनं असतात. हे करायचं, ते नाही करायचं, ते केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. काही केलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल. अशा प्रकारची बंधनं जी आहेत ती आपल्या आतमध्ये येतात. जीवनाचं सार शोधताना मी कोण आहे, मला काय करायचंय, काय नाही करायचंय, तर ह्या विषयीचं बंधन आपल्यावर येते. आणि काम हे सुद्धा एक बंधन आहे. दुसरं बंधनाचं कारण काय आहे? की धनप्राप्ती. पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, भरपूर गडगंज असलं पाहिजे माझ्याकडे. हे सुद्धा एक बंधनाचं कारण आहे. मान सन्मान, आहे की नाही? मला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. अपमानित झालं की आपल्यातला अहंकार जागृत होतो आणि मग ते बंधनाचं कारण बनते. आणि आपलं स्वतःचं अज्ञान, आपल्या आतमध्ये जे अज्ञान असते ते सुद्धा एक बंधनाचं कारण आहे. आणि मन जे आहे आपलं, हे मन अतीकडे म्हणजे आपल्या, त्याला काय म्हणतो, एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम कडे जाण्याची त्याची धाव असते. ते सुद्धा बंधनाचं एक कारण आहे. तर मग ज्ञान प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागते? तर हे बंधन आहेत, हे बंधन पार करावे लागते. ह्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आपली निर्माण झाली की मग आपल्याला ज्ञानप्राप्ती होते.
आणि ही ज्ञान प्राप्ती करत असताना हे जे बंधनाची कारणं आहेत ही कारणं आपल्याला दूर करावी लागतात.